मारण्याचा प्रयत्न तर केलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत बॉल, परंतु बॉल आहे फ्री हिट. फ्री हिट वरती फक्त आणि फक्त तुम्ही रनआउट होऊ शकता. रनआउट वगैरे विकेट येणार नाहीये. चांगली फलंदाजी झाली तिकडे. गती प्रदर्शनाच्या माध्यमातून 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजून एक 16 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय कल्पेश. त्यामुळे प्रेक्षक वर्गाला मोठी मेजवानी. 12 बॉल मध्ये करायचे 16. कल्पेश राईट ओव्हर द विकेट. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याच्या नादात तिकडे बॉल हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडलाय बॉल. ओव्हर 2 धावा तिकडे धावून कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. आता 14 करायचे आहेत. 11 बॉल मध्ये 14 धावा करायच्या आहेत. मन्नान खतीब आदिबा पॅन्थर संघाचे सहकारी म्हणत असतील मन्नानची विकेट यायला पाहिजे. ही विकेट महत्वाची आहे. 11 बॉल मध्ये 14, परंतु खतीब ब्रदरचे सहकारी म्हणत असतील एखादा सिक्सर, एखादा चौकार. या वेळेला बाहेर टाकलाय. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलाय. चुकीची दिशा निवडली. आणखी एक पॉइंट. धावा झाल्या 26. 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित 11 चेंडू मध्ये 11 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल हवेलीला चुकीच्या पद्धतीने हाताळलाय तो बॉल. पंचांचा निर्णय आला इकडे. नो बॉल आहे. धावून किती धावा कंप्लीट होतील? 2 तर झाल्यात. 2 झाल्यात. 39 चा पाठलाग करत असताना 10 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू असतील 11 आणि धावा करायच्या आहेत 10. दुसरा बॉल तिसऱ्या षटकातील. या वेळेला लोअर फुल टॉस, परंतु गती कमी होती. गतीमध्ये बीट केले फलंदाज मन्नान याला. बॉल पाठीमागे चाललाय. 1 धाव आली आहे. 1 धावेने धावफलक पुढे सरकवलंय. 30 या आकड्यावरती 9 धावा करायचे. 10 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवर कल्पेश गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. 10 ला करायचे 9. या वेळेला सोडून दिले बॉलला पाठीमागे. 1+1 वाईट+1 अशा 2 धावा धावफलकावरती अर्जित झाल्या. जेवढ्या एक्स्ट्रा धावा येतील, जशा एक्स्ट्रा धावा येतील तसं आदिबा पॅन्थरचा संघ या सामन्यातून हळूहळू बाहेर जाताना दिसेल आपल्याला. किंबहुना या स्पर्धेत कल्पेश या वेळेला पुन्हा एकदा चुकीचा बॉल हाताळलाय. अगदी शेवटच्या क्षणी बॉल मध्ये बॅटला हकलून दिलंय. स्लो आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. नो +2. तिसरीचा प्रयत्न आहे रुपेशचा आणि तिसरी धाव देखील अगदी सहजरित्या कंप्लीट केली आहे. 3+9 अशा 4 धावा धावफलकावरती अर्जित झाल्यात. धावफलक पुढे सरकवलंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 36 आकड्यावरती. आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता आहे. कल्पेश गोलंदाजी मार्कवर मोठा फटका केलाय समोरच्या दिशेने. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरतून आणि वनबाऊ क्षेत्ररक्षकाच्या सुद्धा डोक्यावरतून विजयी चौकार आलाय रुपेश पाटील यांच्या बॅट मधून. लीग स्टेजचा शेवटचा मॅच जिंकलाय खतीब ब्रदर्सच्या संघाने आणि लीग स्टेजचा शेवटचा मॅच हरलेत आदिबा पॅन्थर्स. आणि संपूर्ण स्पर्धेचा आता लीग स्टेजचा शेवटचा मॅच चालू होईल. एकीकडे मॅच खेळला जाईल.